नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला डी वाटो युनिव्हर्सिटी एंड सेमिस्टर एक्झाम त्याच्या संबंधित असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, टेंटेटिव्हली एक्झामच्या डेट्स ज्या आहेत त्या जवळ आलेल्या आहेत. साधारणतः 15 जूनपासून जे आहे आपली रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन जी आहे ती स्टार्ट होणार आहे. त्यापूर्वी मी सांगू इच्छितो मित्रांनो, आता रिमेडियल वगैरे जे आहे ते सर्व बंद झाले आहे आणि आपल्याला अभ्यासाला लागणं जे आहे ते गरजेचे आहे. तर मित्रांनो, आपण बघूयात या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अभ्यास नेमका कसा करावा. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे डी वाटोचे क्वेश्चन बँक कुठे भेटेल, त्याला कसं डाउनलोड करू शकतो आणि कशाप्रकारे आपल्याला जे आहे ते सब्जेक्ट आपले क्लिअर करता येतील. तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. व काही प्रश्न असल्यास कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, टेंटेटिव्ह डेट्सनुसार तुम्हाला माहितीच असेल की आपल्या एक्झामला जे आहे ते मोजून आपल्याकडे 30 डेज जे आपल्याला म्हणता येईल, किंवा आता आजची आपली डेट आहे 15 ते 16 मे आपली आजची डेट आहे आणि एक्झाम जे आहेत ते आपले टेंटेटिव्हली 15 जूनपासून जे आहेत ते सुरू होणार आहेत, आपल्याला असं माहिती पडलं आहे. तर या ठिकाणी आपण बघूयात मित्रांनो की 30 डेजमध्ये आपण नेमकं काय करू शकतो किंवा आपले विषय जे आहेत ते क्लिअर कशा प्रकारे काढू शकतो. मित्रांनो, सर्वात प्रथम तुमच्या कॉलेजला जो आहे तो सिलेबस काही विद्यार्थ्यांचा 50% झाला असेल. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा सिलेबस जो आहे तो 90% 80% जो आहे तो कंप्लीट झाला असेल. सिलेबस कंप्लीट झाला असेल याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुमचा जो आहे ते तुमच्याकडे त्या विषयाचे प्रॉपर जे आहेत ते नोट्स असतीलच. तर तुम्ही नोट्समधून अभ्यास करतच असणार मित्रांनो. बट आपण या ठिकाणी ट्रिक बघणार आहोत मित्रांनो. आपण अभ्यास करतोय, मग अभ्यास नेमका कसा करायचा आहे की डी वाटो युनिव्हर्सिटीचा पॅटर्न जो आहे पेपर पॅटर्न आपण पाहिलेलाच असेल. जर का तुम्हाला डी वाटो युनिव्हर्सिटीचा पॅटर्नचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॅटर्न त्यानंतर पासिंग किती असते ते सर्व बघू शकतात. तर सांगायचं असंच मित्रांनो की त्यांचा जो पॅटर्न आहे डी वाटो युनिव्हर्सिटीचा पॅटर्ननुसार आपण कुठल्या इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते केले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये इम्पॉर्टंट जे आहे त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक जे आहे डी वाटो युनिव्हर्सिटी जे पेपर सेट करते त्याच्यावर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक देत असते. तर ती क्वेश्चन बँक मी तुम्हाला अगोदर दाखवणार आहे आणि त्यानुसार पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास कसा करायचा ते सांगणार आहे आणि त्यानंतर क्वेश्चन बँक डाउनलोड कशी करावी हेही सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मी या ठिकाणी एक्झाम्पल घेणार आहे. डी वाटो युनिव्हर्सिटीने हे जे क्वेश्चन बँक असतात हे क्वेश्चन बँक आपल्याला डिझाईन केलेले असतात. या क्वेश्चन बँकवर जो आहे मित्रांनो तो तुमचा 80 to 60% पेपर जो आहे तो तुमच्या या क्वेश्चन बँकवरच डिसाईड जो आहे तो होत असतो. तर या क्वेश्चन बँक आपण कसं डाउनलोड करावा हे सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत. तर त्यापूर्वी आपण बघूयात की अभ्यास कसा करावा. तर बघा मित्रांनो, आपल्याला पासिंगला जे आहेत 20 मार्क्स जे आहेत ते मिनिमम घेणे कंपल्सरी आहे. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला डी वाटो युनिव्हर्सिटीचा क्वेश्चन पॅटर्ननुसार आपल्याला जे आहे ते कुठलेही 2 क्वेश्चन जे आहेत आणि 12 24 मार्क्स जे आहेत ते सेफ साईड कोर्स जो आहे तो आपल्याला करणे गरजेचे आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला 2 मॉड्यूल कुठलेही कंपल्सरी जे आहे परफेक्ट झाले पाहिजे. तर समजा मित्रांनो, आता हे फर्स्ट मॉड्यूल आहे. फर्स्ट मॉड्यूलमध्ये मित्रांनो या ठिकाणी त्यांनी 12 जे आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. तर ऑब्वियसली मित्रांनो, डी वाटो युनिव्हर्सिटीची क्वेश्चन बँक या ठिकाणी दिली आहे. तर या क्वेश्चन बँकमधूनच जे आहे ते 90% जो पेपर आहे तो तुमचा डिसाईड होत असतो किंवा सेट होत असतो मित्रांनो. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही नोट्समधून अभ्यास करा किंवा कुठल्याही बुकमधून अभ्यास करा. या ज्या इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेल्या आहेत या क्वेश्चनला अनुसरून जे आहे ते तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तर मित्रांनो बघा, समजा हे 12 क्वेश्चन तुम्हाला दिले आहेत, याच्यापैकी तुम्हाला कुठलेही 3 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये बघायला भेटतील. याच्या बाहेरचा एखादा क्वेश्चन राहू शकतो, बट तो सुद्धा बुकमधलाच असेल मित्रांनो.
तर तुम्ही 2 जे चॅप्टर आहेत किंवा 2 क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही 100% या इम्पॉर्टन्समधून जे आहे ते तुम्ही बघू शकतात. आणि या इम्पॉर्टन्सचे आन्सर पेपर जे आहेत मित्रांनो ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे याचे आन्सर जर का तुम्ही तयार केले एकदाचे तर तुमचे कन्सेप्टसुद्धा क्लिअर होतील आणि त्यानुसार तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा लिहिता येईल मित्रांनो. तर एक्झामला पासिंग करण्याची ट्रिक हीच आहे मित्रांनो की तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुम्ही या इम्पॉर्टंट क्वेश्चन्सला सुद्धा जे आहे ते महत्त्व द्या. आणि त्याचबरोबर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात PYQs म्हणतो आपण त्यांना, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून सुद्धा तुम्ही जे आहे ते भरपूर क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही अटेम्प्ट करू शकतात, जेणेकरून तुमची संपूर्ण प्रॅक्टिस जी आहे ती होऊन जाईल. तर बस मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी 2 जे चॅप्टर आहेत ते परफेक्ट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते हळूहळू स्कोरिंगकडे जे आहे ते तुम्हाला जायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते पर सब्जेक्ट जे आहे ते तुम्ही मार्क्स जे आहेत ते घेऊ शकतात आणि ऑल क्लिअर निघू शकतात. तर हे तर झालं मित्रांनो अभ्यास कसा करावा. आता आपण बघूयात इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत डी वाटो युनिव्हर्सिटीने दिलेले. तर ही क्वेश्चन बँक नेमकी तुम्हाला कुठे भेटेल, ही क्वेश्चन बँक कुठून डाउनलोड करावी हे आपण आता बघूयात. मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही गुगल ब्राउझरवर यायचे आहे. आपण या ठिकाणी क्वेश्चन बँक कशी डाउनलोड करावी हे बघत आहोत. तर तुम्हाला कुठल्याही गुगल ब्राउझरवर यायचे आहे. या ठिकाणी डी वाटो असं सर्च करायचे आहे आणि पहिली जी जुनी वेबसाईट येईल डी वाटो युनिव्हर्सिटीची त्यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तो तुम्हाला बघायला भेटेल. या ठिकाणी तुम्ही स्क्रॉल करायचे आहे आणि स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही या प्रकारच्या लिंकवर तुम्ही येणार आहात. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी क्वेश्चन बँक म्हणून दिसत असेल तर क्वेश्चन बँकवर तुम्ही क्लिक करायचे आहे. क्वेश्चन बँकवर क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रॉल केलं मित्रांनो तर तुम्हाला बघा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रांचेस आहेत ते ब्रांचेस दिसतील आणि त्या ब्रांचेसवरचे क्वेश्चन बँक जे आहेत ते साईडला दिसतील सब्जेक्ट. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रांचेस दिसतील. त्या ब्रांचवर तुम्ही क्लिक करायचे आहे ज्या ब्रांचचे तुम्ही आहात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण सिव्हिल इंजिनिअरिंग यावर क्लिक केलेले आहे आणि यावर मित्रांनो या ठिकाणी बघा सेकंड इयरपासून तर सर्व प्रकारचे जे क्वेश्चन बँक आहे क्वेश्चन बँकची लिंक तुम्हाला दिसायला भेटत असेल. या ठिकाणी सब्जेक्टचे नावं दिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला. या ठिकाणी सब्जेक्टचे नावं आणि या ठिकाणी ज्या आहेत त्या डाउनलोडच्या लिंक ज्या आहेत त्या तुम्हाला दिसत असतील. तर या लिंकवर तुम्ही जसेही क्लिक केलं, आता या ठिकाणी आपण एक्झाम्पलला एखादा सब्जेक्ट घेऊ. आपण या ठिकाणी बघा मित्रांनो इंजिनिअरिंग जो जिओलॉजी सब्जेक्ट आहे तो घेऊ. या ठिकाणी तुम्ही जर का लिंकवर क्लिक केलं तर लिंकवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर PDF स्वरूपात जे आहे ते क्वेश्चन बँक बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर PDF स्वरूपात क्वेश्चन बँक जी आहे ती डाउनलोड होणार आहे. ही क्वेश्चन बँक तुम्हाला खूप महत्त्वाची राहील मित्रांनो. या क्वेश्चन बँकच्या साहाय्याने जर का तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही निश्चितच जे आहे ते सब्जेक्ट क्लिअर करू शकाल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना समजलं असेल की डी वाटो युनिव्हर्सिटी एंड सेमिस्टरचा अभ्यास नेमका कसा करावा, त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक कशी डाउनलोड करावी, कुठून डाउनलोड करावी आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन बँकच्या आधारे अभ्यास कसा करावा आणि ऑल क्लिअर आपण कशी निघू शकतो. तर अशाच प्रकारच्या डी वाटो युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपलं चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. बाजूला असलेले बेल बटन दाबा जेणेकरून आपल्याला व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम बघायला भेटतील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.